चला सर्वांच्या मनातला आजचा प्रश्न घेऊया. इंग्लिशमुळे एक्झाममध्ये कमी मार्क येतात का? बऱ्याच मुलांना असं वाटतं, की मला इंग्लिश तेवढीशी चांगली येत नाही. ग्रामीण भागातून विशेषतः जे विद्यार्थी येतात, त्यांना इंग्लिश हा बॅरियर असतो, खूप मोठा प्रॉब्लेम असतो. इंग्लिशमुळे एक्झाममध्ये कमी मार्क येतात का? तर हे खरं पण आहे, पण कारण इंग्लिश नाही. कारण आहे टेक्निकल इंग्लिश समजत नाही म्हणून. आणि इंजिनिअरिंग असेल, जे टेक्निकल आपले कोर्सेस आहेत, तिथे टेक्निकल लँग्वेज खूप महत्त्वाची असते. म्हणून तुम्ही इंग्लिश वीक आहात म्हणून कमी मार्क येत नाहीयेत. तुम्हाला इंग्लिशमधील टेक्निकल वर्ड समजत नाहीत म्हणून मार्क्स कमी येतात. प्रत्येक जे तुम्ही कोर्स घेतलाय, जसं असेल तुम्ही इंजिनिअरिंगची कोणतीही ब्रांच घेतलेली असेल, तर त्या ब्रांचची एक डिफरंट टेक्निकल लँग्वेज असते. जसं की ते वर्ड्स असतात. इलेक्ट्रॉनिक्समधले जसं रेझिस्टर्स हे आपले जे कंपोनंट्स आहेत, त्याच्याच रिलेटेड करंट फ्लो अशा काही गोष्टी असतात, जे टेक्निकल वर्ड्स असतात. ते समजून घेणं गरजेचं असतं. ते एकदा समजले इंटिग्रेटेड असे ज्या त्या रिलेटेड टेक्निकल वर्ड समजत गेले, की तुमची इंग्लिश त्या रिलेटेड चांगली होत जाते. म्हणून इंग्लिश नाही आपल्याला शिकायचं. आपल्याला टेक्निकल इंग्लिशमध्ये अ, पहिली गोष्ट शिकून घ्यायची. त्यातून तुम्हाला मार्ग सापडत जाईल. म्हणून आजचा व्हिडिओ त्याच्या रिलेटेड आहे आणि तो व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला कदाचित खूप फायदा होऊ शकतो. इंग्लिश समस्या वाटते का? का वाटते? कारण की आता तुम्ही आपण स्पेसिफिकली एक्झामचा विचार केला, तर त्यावेळेस जाताना मुलांना खूप टेन्शन येतं. ॲक्शन वर्ड्स समजत नाहीत. ॲक्शन वर्ड्स काय असतात? एक्सप्लेन, डिराइव्ह, कंपेअर, इलस्ट्रेट असे शब्द एक्झाममध्ये येतात. एक्सप्लेन कळून जातं, डिराइव्ह म्हणलं की टेन्शन येतं, कंपेअर कळून जातं, इलस्ट्रेट म्हणलं की कळत नाही किंवा असे खूप सारे प्रश्न असतात, की जिथं विद्यार्थ्यांना ते वर्डच समजलं नाही. पण तो वर्ड समजला नाही की पूर्ण ॲन्सरच चुकीच्या डायरेक्शनमध्ये जातं. कारण ते काहीतरी वेगळाच अंदाज लावतात आणि मग पूर्ण ॲन्सर चुकण्याची भीती राहते किंवा एक वेगळाच फ्लो त्याला तयार होतो. म्हणून हे ॲक्शन व्हर्ब्स जे कळून गेले तर मुलांना खूप फायदा होऊ शकतो. डेफिनेशन वाचतानाही कन्फ्युजन होतं. वाचताना कन्फ्युजन झालं, त्यातले काही शब्द व्यवस्थित कळले नाही आणि अर्थ तिसरा लागला, तर मग पूर्ण कन्सेप्टच चुकली. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं नोट्स जडच जातं त्याच्यामुळं. टेक्निकल इंग्लिश भारी वाटते, म्हणजे खूप जड वाटते. अल्गोरिदम, आर्किटेक्चर, डेरिव्हेशन, लिमिटेशन हे वाचताना मध्येच अडखळतात. मग अल्गोरिदम झाले, आर्किटेक्चर झाले. मग अशा ज्या हार्ड शब्द यायला सुरुवात झाली, की मुलांना त्रास व्हायला सुरुवात होतो. म्हणून हे असे जे त्या ब्रांचचे शब्द असतील टेक्निकल, ते समजून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते समजले, ते वाचले, की मग तुम्हाला प्रॉब्लेम यायला कमी होतो. नोट्स इंग्रजीत असल्यामुळे टाईम वेस्ट होतो. एक पॅराग्राफ मराठीत कन्व्हर्ट करा, मग इंग्लिशमध्ये लिहा, डबल टाईम जातो. जर असं देत बसलो, तर अजिबात त्याच्यातून आपल्याला कोणताही फायदा येणार नाही. म्हणून नोट्स कळेल ह्या भाषेत असाव्या, त्या लिहिता, कन्व्हर्ट करता याव्यात. कन्व्हर्ट करण्यामध्ये सगळा वेळ गेला नाही पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कॉन्फिडन्स कमी पडतो. इंग्लिश लो आहे म्हणून एक्झामिनर कमी मार्क देईल. ही भीतीच मार्क्स खाली आणते. म्हणजे काही लिहितानाच मोजून मापून कमी लिहितात, पेपरच भरवला जात नाही. ह्याच्यामुळे खरं तर प्रॉब्लेम वाढत जातो. सो कॉन्फिडन्स कमी ठेवू नका. इंग्लिशपेक्षा टेक्निकल वर्ड समजून घ्या. टेक्निकल लिहिण्याची सवय लावून घ्या. तुमचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील. स्टुडंट कुठे अडकतात? क्वेशन पूर्ण समजत नाही. टेक्निकल्स वर्ड जड जातात आणि टाईम मॅनेजमेंट बिघडतो. न समजलेला पेपर हा सगळ्यात डेंजरस असतो. पेपर अवघड असेल ते एक समजून घेता येईल. पण जर पेपर काय आहे आणि ते इंग्लिशमुळे समजत नसेल, तर ती एक सगळ्यात मोठी शोकांतिका असेल. त्यामुळे ते समजून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. उपाय समजून घ्या, कारण फक्त आपण प्रॉब्लेमच डिस्कस करणार नाही. उपाय हे खूप महत्त्वाचे आहेत. तर टेक्निकल इंग्लिश हा पहिला उपाय आहे. एक्सप्लेन, डिफाईन, डिराइव्ह सारखे जे वर्ड आहेत, ते खरं तर तुम्ही पाठ करा, त्याची माहिती करून घ्या. ते तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये दिसतीलच. त्याच्यामुळं ते तुम्हाला माहीत झाले, त्याचे अर्थ कळले, तर तुम्हाला उत्तरं लिहायला सोपं जाईल. कंपेअर, इलस्ट्रेट, जस्टिफाय हे सामान्यतः सेम अर्थ जरी वाटत असला, तर तिथूनही बऱ्याच गोष्टी मिस होऊन जातात. मग ते मिस झाल्यामुळे मार्क कमी पडतात. मग जर तुम्ही असे 20 वर्ड्स शोधून काढले, जे क मागच्या 4 ते 5 एक्झाममध्ये रिपीट होतायत आणि तेच विचारले जातात, तर तुम्हाला ॲन्सर्स लिहायला त्याचा फायदा होईल. सो
एक रिक्वेस्ट असेल की असे 20 वर्ड जे सहजासहजी तुम्हाला मिळतील ते शोधा आणि त्याची तयारी करा. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. नोट्स मिक्स काढणं हा एक याच्यावर दुसरा उपाय असू शकतो. कन्सेप्ट मराठीत लिहा, नोट्स इंग्लिशमध्ये काढा. आता हे तुम्हाला समजतंय का? म्हणजे काय कन्सेप्ट मराठीत समजून घेतल्यानंतर ती नोट्स इंग्लिशमध्ये लिहा. तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिताना त्याचं फक्त ट्रान्सलेशन आपल्या भाषेत करणं गरजेचं आहे. हे सर्वात बेस्ट आणि प्रॅक्टिकल मेथड आहे. तुम्हाला कन्सेप्ट आली, त्याचं एकदा प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिसने ती त्या मेथडने ती गोष्ट व्यवस्थित समजून जाईल. म्हणून तुम्हाला मिक्स नोट्स कधीही फायदेशीर ठरतात. फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये एकदा का तुम्हाला ही सवय लागली, की थर्ड इयर, लास्ट इयरला अजिबात त्याची गरज लागत नाही. तुम्ही स्वतः तुमच्या नोट्स टेक्निकल इंग्लिशमध्ये लिहू शकता. आणि एकदा सवय झाली, की तुम्हाला ते वापरायला, बोलायला किंवा लिहायला तिन्ही गोष्टीसाठी ते उपयुक्त ठरेल. त्याच्यामुळे ही सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तिसरा उपाय काय मागील पेपर्स, मागील 3-4 क्वेश्चन पेपर सोडवा. आता काय रिपीटेड क्वेश्चन येतातच एक्झाममध्ये सगळ्यांनाच माहीत झालंय. मग एक्झामला जर तुम्हाला माहिती तेच क्वेश्चन येणार आहे, आन्सर त्याच्या रिलेटेड त्यातले मेन शब्द लक्षात ठेवायला, मेन वाक्य लक्षात ठेवायला सोपं जातं. मग एक्झामला इंग्लिशची हॅबिट लागते, रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह होतो. मग त्या ह्याच्यावर फोकस करून ते टेक्निकल सेंटेन्स लक्षात ठेवून तुम्ही याच्यावर मात करू शकता. म्हणून अ, असे क्वेश्चन शोधून काढणं, त्याची जास्तीत जास्त मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन, रिपीटेड क्वेश्चन येण्याची शक्यता असणारे क्वेश्चन ह्याच्यावर भर देऊन ते तसे लिहिले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. हा एक उपाय तुम्ही ट्राय करून बघा. हा प्रूव्हन उपाय आहे कारण की बरेच जण विद्यार्थी आता सध्या तेच वापरतात. आता लॉंग आन्सर लिहून टाइम मारू नका. कारण की काही म्हणजे तुम्ही उगाच काही समजलं नाही पण लिहित चाललेत असं करू नका. पॉइंट्स लिहा, डायग्राम व्यवस्थित काढा, फॉर्म्युला ठळक लिहा. एक्झामिनरला क्लिअरिटी दिसली की मार्क मिळतात. क्लिअरिटीच पाहिजे त्याच्यात. खूप लिहिलंय, तोंड बांधलेत म्हणून कोणी मार्क देत नाही. हिला इंजिनिअरिंग सारख्या टेक्निकल एक्झामचं वैशिष्ट्य असतं की तुम्हाला जितकं स्पेसिफिक भेटेल तेवढे मार्क पटकन मिळून जातात. खूप लिहिण्याने मार्क मिळतात असं नसतंय. हां, कदाचित कधी-कधी 2-3 मार्क तर असे मिळतील. पण परफेक्शन असेल तर खूप चांगले मार्क मिळू शकतात. रोज 10 मिनिटं टेक्निकल इंग्लिश वाचा. टेक्निकल इंग्लिश म्हणजे तुमचे बुक्स वगैरे जे वाचले, जे की कोणी वाचत नाही. म्हणून आपण हे वाचन-बिचनवर जे व्हिडिओ बनवले, ते बऱ्यापैकी मुलांनी बघितले नाहीत. कारण त्यांना वाचण्याची सवयच राहिलेली नाही. नोट्स जोरात वाचा, इंग्लिश प्रॅक्टिस वाढतो, फिअर कमी होतो, प्रोनाउन्सिएशन चांगलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी याच्यातून होतात. वाचण्याचे फायदे खूप आहेत. सो वाचणे हीच याच्या मागची एक सर्वात बेस्ट उपाय आहे. फायनल कन्क्लुजन काय? इंग्लिशमुळे काही मार्क कमी येत नाहीत. तुम्ही जर इंग्लिश कमजोर असेल तरी चालेल. अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग आणि प्रेझेंटेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर तुम्ही इझिली स्कोर करू शकता. 70चा जो 70ची जी एनडीसी सेम एक्झाम 50-55 प्लस तुम्हाला स्कोर करायला कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्ही इंग्लिशमध्ये कमजोर असून पण अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग केली आणि प्रेझेंटेशन चांगलं केलं तर. हे खूप सोपं आहे जर तुम्ही करायची सवय लावून घेतली तर. इंग्लिश कधीच प्रॉब्लेम नसते. प्रॉब्लेम म्हणजे त्या इंग्लिशला आपण दिलेली भीती. आपल्याला वाटतं इंग्लिश कसं लिहायचं, काय करायचं आणि स्किपिंग पार्ट, कोरे पेपर हे मुळे मुलांचे बॅकलॉग, एटीकेटी हे सगळे प्रश्न उभे राहतात. तर ते टाळले गेले पाहिजेत. जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमुळे एक्झाममध्ये अडचण येत असेल तर मला कमेंट करा. येस लिहा. मी तुमच्यासाठी काही टेक्निकल पीडीएफ असतील, अ, अ, 100 टॉप 20 ॲक्शन वर्ड लिस्ट असतील हे तुम्हाला देईन कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रॅक्टिकल एज्युकेशन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की इथून पुढे आपण चांगले असेच व्हिडिओ देणार आहे ज्याच्यामुळे तुमची ग्रोथ होण्यास मदत होईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.